माध्यमातून लोकांचं राज्य निर्माण करण्यासाठी सातत्यानं देश स्वातंत्र्य करण्यासाठी झटणाऱ्या काँग्रेस पार्टीने आज सन्माननीय निखिलेश दादांच्या नेतृत्वामध्ये आज हे जे आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे, खरं तर निखिलेश दादा काँग्रेस पार्टी सातत्यानं लोकांचा आवाज बनण्याचं काम करते, हे आज या आंदोलनाच्या माध्यमातून आपण दाखवून दिलं। त्याबद्दल मी एकदा काँग्रेस पार्टीचे आणि संपूर्ण लोकशाहीने संविधानाचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करतो। तू म्हणाल संविधानाचे धन्यवाद काय? जर संविधानाचा धन्यवाद मानलं नाही तर तुमचा माझा आवाज हा मुक्त कधीच नसता आणि आम्हाला मुक्तपणे व्यक्त होता आलं नसतं। आज या अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये व्यवस्थितरित्या माणसांचा आवाज दाबण्याचं काम केल्या चाललं आणि आवाज कुणाचा दाबल्या चालला? अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता केली, ज्या बाबासाहेबांनी या देशाचा आवाज बनले, ज्या बाबासाहेबांनी मुके यांचा आवाज म्हणून मुकनायक सुरू केलं, त्या बाबासाहेबांचं मुकनायक मुक्यांचा आवाज असणारे पत्रकार या पत्रकारांचा आवाज दाबण्याचं काम केलं। परंतु पत्रकार सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत। पत्रकाराच्या संदर्भाने एक शेर मला इथं ठेवावासा वाटतो की शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना। पत्रकार म्हणतात कि शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता, मेरी जुल्म की चाहे जो सजा दो मुझे, मैं जुल्म पर कभी खामोश रह नहीं सकता। ही ती अकोल्याची पत्रकारिता। एकीकडे देशाची पत्रकारिता गोदीय मीडिया बनून बनताना दिसते आम्हाला, परंतु दुसरीकडे अकोल्याचे पत्रकार निडर होऊन न घाबरता या सत्तेच्या विरोधात भिडताना तुम्हाला दिसतात, लढताना तुम्हाला दिसतात। मला वाटतं की त्या पत्रकारांच्या बाजूला आपण त्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभं राहणं ही गरजेचं आहे आणि ही काँग्रेस पक्षाची परंपरा चाललेली आहे। काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेत होती तेव्हा सुद्धा काँग्रेस याच पद्धतीनं पत्रकाराच्या स्वातंत्र्यासाठी सातत्यानं लढत होती। हे मला प्रामुख्याने इथं सांगू द्या। मी त्याच काँग्रेस पक्षाचा एक सिपाही आहे। राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढतायत त्या पद्धतीनं लढणारा मी एक माणूस आहे। राहुल गांधी पत्रकाराला समोर जातात, पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं देतात, पण ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना प्रश्न आम्ही विचारायला पाहिजे होती ते नरेंद्र मोदी पळून जातात, अमित शहा पळून जातात, देवेंद्र फडणवीस पळून जातात आणि या पळून जाणाऱ्याची परंपरा आता अकोल्यात सुद्धा लागलेली आहे आणि ही सत्ताधारी सुद्धा पळून जाण्याच्या मार्गावरती लागलेली आहे। हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे। आज काय होऊन राहिलं, महानगरपालिकेत लोक विचारतात की भाऊ आम्ही टॅक्स देतो त्याचं काय होते, तर त्याच्यावर फक्त मजा होते। साहिल दादा, क्या होती उसमें? फक्त मजा होते। सत्तेचा टॅक्स, सत्तेनं टॅक्स गोळा करायचा आणि टॅक्स गोळा करून लोकांना रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही, सुविधा नाही, योग्य प्रकारच्या महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा नाहीत। आणि शाळेचा प्रश्न विचारला तर ताई माईक बंद। ताई सभागृहामध्ये आहेत, ताईंना माहिती आहे अहो विरोधी पक्षाचा आवाज उचलण्याची ताकद आम्हाला या देशाने दिली, या संविधानाने दिली, पण पत्रकारांचा आवाज दाबला जातो। मला काही साधे प्रश्न विचारायचे आहेत। मला साधा एक प्रश्न आहे की ज्या दिवशीपासनं पत्रकारांना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रवेश नाकारला गेला त्या दिवशी सर्व पक्षाचा किंवा सर्व महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सदस्यांचा एकत्रित ठराव मंजूर केला गेला का? केला गेला का? नाही केला गेला। जर ठराव मंजूर झाला नसेल, जर ठराव घेतला नसेल, त्या ठरावावरती 1/3 सदस्यांची जर होकार नसेल तर हा ठराव भारतीय संविधानाला अपेक्षित नाही। एवढंच नाही तर भारतीय संविधानाचा भंग केला म्हणून भारतीय जनता पार्टीवरती कायदेभंगाची कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, महानगरपालिका 1888 चा कायदा सांगतो, म्हणजे इंग्रजाच्या काळात, थोडं मागे जाऊयात, आपल्या काळात तर नंतर पुन्हा येऊच पुढे 1949 च्या कायद्याकडे मी येणार आहे। 1888 चा कायदा सांगतो की देशातल्या प्रत्येक महानगरपालिका मधल्या किंवा कुठल्याही सभागृहातली सभा ही सार्वजनिक सभा असते, कारण ती सभा इथल्या नियोजनाची सभा आहे,
इथल्या इम्प्लिमेंट करण्यासाठीची सभा आहे आणि ती सभा लोकांसाठीची सभा आहे आणि ती लोकांसाठीची सभा जर लोकांपासून दूर ठेवल्या जात असेल तर ही लोकांसाठीची सभा नाही तर ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या खिशासाठीची सभा आहे का, हा सुद्धा प्रश्न मला प्रामुख्याने निखिलेश दादा या आंदोलनाच्या माध्यमातून मांडायचा आहे. आता येऊ 1949च्या कायद्यावरती. 1949चा कायदा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील 51(1)E असं सांगतो की प्रत्येक सभा ही सार्वजनिक सभा असली पाहिजे. निखिलेश दादा, ही सभा सार्वजनिक आहे का? ही सभा अग्रवाल साहेबांची, शारदा ताईंची, ही पर्सनल लोकांची सभा झाली. ताई ही नगरसेवकांची, महापौरांची, स्थायी समितीच्या सभापतीची सभा राहिलेली नाही. ही घरगुती सभा झाली आणि घरगुती सभेमध्ये लेकरायला हात ठेवायचं की बाहेर ठेवायचं, याले बोलायचं की त्याला नाही बोलायचं, याचे सगळे निकष नियम ठरतात. परंतु आज या सभेमध्ये माणसांना बाजूला काढून नगरसेवकांना बाजूला करण्याचं काम जर केल्या जात असेल तर नगरसेवकांना जर ज्यांनी मतं दिले त्या लोकांनी जर उद्या ताईला विचारलं, ताई त्या सभागृहात काय झालं, हे पत्रकारांपर्यंत का पोहोचलं नाही, तर लोक ताईंना विचारतील की तुमचा असा ठराव झाला का? ताई सांगतील की ठराव गिराव काही झाला नाही, हे बीजेपीची मुजोरी आहे. आणि हे बीजेपीची मुजोरी नाही तर बीजेपीची तिजोरी भरण्याचा हा मार्ग आहे, हा आरोप सार्वजनिकरित्या आंदोलनाच्या माध्यमातून इथं करतोय. त्याचं कारण आहे कोणत्या कोणत्या साहेबांनी, कोणत्या कोणत्या भाऊंनी सारखं एकोळा चालत चालत किती भूखंड जप्त केले, तर किती गायब केले, तर किती खाऊन टाकले, हे काही मला वेगळं सांगण्याची गरज नाही. यायच्याच पोराचे पोरीचे लग्न मोठमोठ्या हॉटेलमध्ये कसं काय होता, तो कुठून येते हा पैसा? तुम्ही म्हणसाल पर्सनल आयुष्यावर बोलून राहिलो. पर्सनल आयुष्यामध्ये एवढा खर्च करण्याची ताकद, नदी खाल्ली, नाले खाल्ले, शौचालय सुद्धा सोडले नाहीत साहेब. यायनं शौचालय खाल्लेत, इतकी वाईट परिस्थिती आहे. आता काही वाल आहेत ते वाल फिट करा लागतात, ते अग्रदूतानं फिट करा लागतात. अग्रणीनं फिट करणं गरजेचं आहे आणि अग्रणीनं काही वाल फिट करण्याचं काम अग्रवाल साहेबांना करावं, अशी इथून मला सातत्यानं मागणी करावीशी वाटते. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर समजा पत्रकारांना प्रवेश बंदी नाकारली, जर माझे काही व्हॅलिड मुद्दे आहेत, या प्रश्नाची उत्तरं भारतीय जनता पार्टीने सत्तेत असताना दिली पाहिजे. माझा असा प्रश्न आहे की कलम 51(1)E नुसार जर तुम्ही सार्वजनिक असणाऱ्या सभेतील पत्रकारांना प्रवेश बंदी नाकारली असेल तर ते कोणत्या कायद्याखाली नाकारली? प्रवेश जर नाकारत असाल तर, आणि जर ही सभा खाजगी असेल तर तसा ठराव घेतला आहे का? जर ठरावही घेतला नाही आणि कोणत्या कायद्याअंतर्गत बंदी केली हे पण सांगणार नाही, तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टी अकोल्याची महानगरपालिका चालवण्यास सक्षम नाही. त्यांनी राजीनामे द्यावे, हे मला इथून आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करायची आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की जर या कलमेचा यांनी जर भंग केला असेल तर आजच 2 दिवसांनी तुमची ताई सभा आहे, त्या 2 दिवसाच्या ह्याच्यात तुम्ही सुद्धा ठराव घ्या की हे जे काही हक्कभंग केला, शिस्तभंग केला, कायद्याचा भंग केला, या संदर्भानं महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीची सत्ता ताबडतोब काढण्यात यावी आणि भारतीय संविधानाला मानणाऱ्या पक्षाची, संघटनेची आणि त्या सगळ्या नगरसेवकाची एकजूट बांधून भारतीय जनता पार्टीला घरी पाठवावं, एवढी विनंती मी तुमच्या सगळ्याकडे करतो. पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे, पत्रकार महोदयांचा हे खरं तर पत्रकार हा देशाचा 4था स्तंभ म्हटला जातो. या महानगरपालिकेला 4 स्तंभ आहेत, त्या 4 स्तंभातला एक स्तंभ म्हणजे पत्रकार काढून टाकला, ठेवलाच नाही. आणि जर पत्रकार या महानगरपालिकेचा स्तंभ नसेल तर सत्य हे बाहेर येणार का? सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमता. सत्य असत्य काय आहे लोकांपर्यंत कधी येणार, कसं येणार, कोण आणणार? आणि मग यांच्याविषयी मला म्हणा असं वाटते की झूठो ने झूठो से कहा सच बोलो. हे खरं आहे, झूठो ने झूठो से कहा सच बोलो. सरकारी ऐलान हुआ है, सच बोलो. इनके घर के अंदर झूठों की मंडी है और इनके दरवाजे पे लिखा है सच बोलो. आतमध्ये सगळे खोटे बसलेले आहेत, सब झूठे लोग अंदर बैठे हुए हैं और दरवाजे पे लिखा है सच बोलो. अहो
खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि शेवटी या सामान्य माणसांचं कापटं काढायचं, हा जर विचार भारतीय जनता पार्टीचा असेल तर आपल्या सगळ्या महानगरपालिकेतील सगळ्या मंडळींनी जागृत व्हावं. व्यापारी वर्गांना माझी विनंती आहे, जिथपर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे, बापू आज सभागृहात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा आवाज जर मीडियापर्यंत पोहोचत नसेल आणि मीडियाचा आवाज दाबला जात असेल तर उद्या तुमच्या माझ्या लेकरांचा आवाज दाबायला वेळ लागणार नाही. आणि जेव्हा तुमच्या मुलाचा आवाज दाबला जाईल तेव्हा मीडियाचा आवाज बंद झालेला असेल, सभागृहातला आवाज बंद झालेला असेल, तेव्हा या देशामध्ये हुकुमशाही लागू झालेली असेल. ती लागू झाल्यानंतर बोंबलून फायदा नाही. आता ओरडण्याची गरज आहे, आता आवाज उठवण्याची गरज आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा या संदर्भानं प्रचंड गंभीर होणं अत्यंत गरजेचं आहे, क्योंकि ये लढाई बहुत गंभीर आहे. आणि ही जर आता लढली नाही तर पुढे प्रचंड वाईट परिस्थिती अकोल्यावरती होणार आहे. अकोला एकीकाळी प्रचंड सोन्याची कराड म्हणून ओळखला जाणार आमचा अकोला होता. आज अकोल्याची प्रचंड वाईट दुरवस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते की नेत्यात खड्डे की खड्ड्यात नेते, याच्यावरती मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मी अकोल्यातल्या संपूर्ण जनतेला आवाहन करेल की आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन पत्रकारांचा अधिकार अबाधित ठेवण्याचं काम आपण करावं. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते सुद्धा आपण करू. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचा हा देश आहे, भगतसिंगांचा हा देश आहे, त्या देशाला पुढे नेऊ एवढंच बोलतो. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीचा, अकोल्यातील महापौरांचा, अकोल्यातील स्थायी सभापतीच्या अध्यक्षांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सदस्यांचा, नगरसेवकांचा मी इथं जाहीर निषेध आणि निषेध करतो. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय काँग्रेस.